म्हणजे आपल्याला हे खरं वाटणार नाही की तर्कतीर्थ एकही दिवस औपचारिक शाळेत न गेलेल्या मनुष्य या माणसाने महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राची ज्ञान व्यवस्था निर्माण केली, पण त्यांचं काही महाराष्ट्राने केलं नाही. यशवंतरावांनीच असं लिहिलेलं आहे की हा माणूस आम्हाला शास्त्र समजून सांगायचा, पण याच्या शास्त्रामध्ये शस्त्र निर्मितीची ताकद. त्यांच्या तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्वाचा असा कोणता भाग किंवा असा पण कोणता विचार आपल्याला भावला की आंबेडकरांच्यामुळे महात्मा गांधींची गोष्ट लक्षात आली की धर्म ही आपण समजतो तितकी फार पवित्र गोष्ट आहे. त्या काळामध्ये यांची भाषणं ऐकून अनेक लोक स्वातंत्र्य सैनिक झाले. त्यातलं एक ठळक नाव म्हणजे जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अशा हस्तीविषयी पॉडकास्ट म्हणून मुलाखत ही घेत आहोत की खरोखरच त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे जे आत्मचरित्र आहे असं म्हणतात. खाली जमीन वर आकाश, जे इतकी प्रचंड मोठा त्यांचा आवाका आहे की आकाशाला ते भिडलेत असं वाटावं. अशा या प्रचंड उद्योगी आणि आम्हाला एवढ्या मोठ्या माणसाविषयी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम आपण काही दिवसापूर्वी या शासनानं त्यांच्या एका 18 खंडाच्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्राच्यविद्या पंडित यांच्याविषयी 18 खंडामध्ये लिखाण केलं होतं. तर हे सगळं डोक्याच्या समोर त्यांचं एकूण कार्य जे लिखाणाचं असेल किंवा प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यातले हे असतील, हे अफाट मोठं कार्य आहे. तर याच्याविषयी आपण थोड्या प्रमाणात त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिला आपण लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे जे 18 खंड आपण लिहिले, ज्याचं थोड्याच दिवसापूर्वी दीपक केसरकर साहेब तत्कालीन शिक्षण मंत्री यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. असा कोणता त्यांच्या तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्वाचा असा कोणता भाग किंवा असा पण कोणता विचार आपल्याला भावला की इतक्या प्रचंड मोठा 18 खंडात त्यांना त्यांचं कार्य सगळं संपादित करण्याची संधी मिळाली? कोरोना पूर्व काळ होता आणि मी तर्कतीर्थांचा एक लेख वाचत होतो आणि तो लेख वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्यांची प्रज्ञा आणि प्रतिभा ही 20व्या शतकातला काळ लक्षात घेता अत्यंत दूरगामी विचार करणारी आहे. आणि मी असं पाहिलं की या माणसाने महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राची ज्ञान व्यवस्था निर्माण केली, पण त्यांचं काही महाराष्ट्राने केलं नाही. अभ्यास करताना असं लक्षात आलं की ते जवळजवळ शतकभर जगले. त्यांचा जन्म 1901चा आहे आणि मृत्यू 1994चा आहे. 93 वर्षाचं आयुष्य या माणसाला मिळाले. पण 94ला ते गेल्यानंतर महाराष्ट्राने खरंच त्यांचं काही केलं, म्हणजे उच्चार पण केला मिळत झाल्या. आणि मला असं वाटलं की ज्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये अभिजात साहित्याची अनेक पुस्तकं निर्माण केली, अनेकांचं समग्र वाङ्मय संपादित करून प्रकाशित केलं होते, त्यांच्याच काळात महात्मा फुले समग्र आले, त्यानंतर सेनापती बापट समग्र आले, आंबेडकरांच्या समग्राची सुरुवात झाली. असं अनेकांचं समग्र वाङ्मय महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रसिद्ध केलं किंवा आचार्य भागवतांचं अनेक नावं सांगते. पण या माणसाचं समग्र का झालं नाही असं वाटल्यावरून मी म्हणजे आरोपणा करून साहित्य संस्कृती मंडळाला पत्र लिहिलं की यांचं समग्र तुम्ही करावं. तर माझं पत्र पोहोचायला आणि ते मंडळ बरखास्त बसायला आणि अशी ती गोष्ट झाली. बाबा भांड अध्यक्ष होते, मित्रच होते, त्यांना मी पत्र लिहिलं
त्यांना पत्र पोहोचलं आणि त्यांचं मंडळ बरखास्त झालं. आणि लगेच 15 दिवसात दुसरं मंडळ आलं. ही गोष्ट आहे डिसेंबर मध्येची, डिसेंबर 18ची. आणि 19च्या जानेवारीच्या 14 तारखेला नव्या मंडळाची पहिली बैठक. योगायोगाने नव्या मंडळात मी शासनातर्फे दुसऱ्यांना नियुक्त झालो. आणि मग पहिलाच मंडळाचा विषय माझ्या त्या पत्राचा होता. ते म्हणजे की गेल्या मंडळातले राहिलेलं काम आहे त्याच्यावर आपण विचार करू. डॉक्टर सदानंद मोरे अध्यक्ष होते. म्हणजे की आज इथे आहे. तर ते असं म्हटले की आम्ही भरपूर शोध घेतला, कोण करेल का वगैरे. तर आम्हाला काही मला सांगितलं नाही. आणि ते मला असं म्हणले की तुम्ही खांडेकर पचवलेला असलं तुम्ही तर्कतीर्थ पण पचवाल अशी मला खात्री आहे, तर तुम्ही करावं. आणि मी हो म्हणून गेलो. आदराने हो म्हटलं. तर तेव्हा मात्र इतकं प्रचंड साहित्य आहे याची काही मला कल्पना नव्हती. म्हणजे अगदी प्राथमिक गोष्ट अशी होती की त्यांच्या साध्या पुस्तकाची पण सूची आपल्याकडे नव्हती. जेव्हा काम सुरू आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण त्याची फारच अनास्था केली. आणि मग मी वेळासारखी 5 वर्ष सुतावरून स्वर्गाला जाणार असा जो उपक्रम तो केला. आणि यातला एक एक लेख, एक एक भाषण, एक एक मुलाखत, एक एक प्रबंध मी शोधून काढले आणि 10,000 पानांची सामग्री वाचायला. ती बघितल्यानंतर लोक असं म्हणले की हे तर्कतीर्थांचं इतकं समग्र वाङ्मय आहे याची आम्हाला कल्पना नाही. प्राथमिक वाचन पण सध्या मी लोकसभे या प्रकल्पाच्या अनुषंगाने लिखाण करतात. म्हणजे एक सदर सांगतो ते वाचताना पण भले भले असं म्हणतात की अहो आम्हाला नुसतं तर्कतीर्थ एवढं नावच माहित आहे, इतकं त्यांनी व्यासंगी लेखन केलं याच्यामुळे कल्पना. तर या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या एका दुर्लक्षित विद्वान त्यांच्या साहित्यासाठी पाण्याची एक नवी दृष्टी वर्तमानाला मिळाली. त्याची पण आपण सुमारे 18 खंड त्यांच्या विचारावरती लिहिले. थोडक्यात तोच विचार सांगता येतो तसा अशक्य आहे. पण आम्ही तुम्हाला विनंती करू की तर्कतीर्थांचा असा आत्ताच्या चालू जमान्यात आपण म्हणू त्यांचा उपयोगी पडेल असा एखादा विचार काय आपल्याला सांगता? विचार म्हणजे खरं म्हणजे जसं महात्मा गांधी म्हटले की माझं जीवन हेच माझं चरित्र आहे असं गांधीजींनी सांगितलं. तसं तर्कतीर्थांच्या बाबतीत पण आहे. म्हणजे आपल्याला हे खरं वाटणार नाही की तर्कतीर्थ एकही दिवस औपचारिक शाळेमधून गेलेला मनुष्य आहे. म्हणजे त्यांचं प्रारंभापासून आजपर्यंत सगळं शिक्षण हे ज्याला आपण स्वाध्यायी शिक्षण म्हणतो असं झालं. म्हणजे पिंपळनेर धुळ्याच्या जवळ एक छोटं गाव आहे. त्यांचे वडील असा पूजापाठ व्यवसाय करायचे. मुक्त बघणे, पंचांग. त्यांना असं वाटायचं की आपला मुलगा संस्कृत पंडित व्हावा. आणि त्यांनी प्रायमरी लिहायला वाचायला शिकवलं शाळेत. छोटी शाळा पाठवायचे, नाव वगैरे घातल्यानंतर पण पाठवायचे. मग ते पहिली दुसरी तिसरी औपचारिक झाले. 14 साली त्यांनी असं ठरवलं की याला संस्कृत पाठशाळेत पाठवायचं, संस्कृत पंडित करायचं. म्हणून मग त्यांनी वाईला त्यांना प्राथमिक पाठशाळा नावाचे गुरुकुल होते, संस्कृत पाठशाळा तिथे त्यांना पाठवलं. तिथलं सगळं शिक्षण हे स्वयंशिक्षण होतं. म्हणजे गुरुजी मौखिक असायचे आणि विद्यार्थी पण मौखिकच. म्हणजे वेदांत काळामध्ये जी शिक्षणाची पद्धती होती तीच तिथे होती. त्या ह्याच्यात त्यांनी संपूर्ण वेदांताचं अध्ययन 1914 ते 18 केलं. आणि
अत्यंत अल्प वेळात त्यांनी वेदवाङ्मय आत्मसात केलं. त्यांना असं वाटलं की ह्याच्या पुढे पण आपण शिकलं पाहिजे. मी त्यांना कळालं की तर्कतीर्थ नावाची पदवी कलकत्त्याचे शासकीय महाविद्यालय देतं आणि ती या वेदांतातली उच्च डिग्री मानली जाते. म्हणून ते काशीला एका मठामध्ये जाऊन राहिले. तिथल्या विद्वानांच्याकडून त्यांनी नवन्यायाचं शिक्षण म्हणजे वेदांताच्या पुढचं शिक्षण अलंकारशास्त्र ते पंडित झाले. त्याची परीक्षा त्यांनी दिली आणि मग परत वाईमध्ये येऊन ते शिक्षक झाले. त्यांना असं लक्षात आलं होतं वेदांत शिकताना की वर्तमानामध्ये वेदांत जो सांगितला जातो तो एका अर्थाने विचार न करता सांगितला जातो. म्हणजे त्या काळामध्ये 20व्या शतकाचा पूर्वार्ध आपण 1950 असा एक कालखंड घेतला. तर साधारणपणे 1920च्या दरम्यान गेले गांधी सुरू झाले. टिळकांच्या काळापर्यंत आपल्या असं लक्षात येईल की वेद हे प्रमाण मानण्याची समाजाची धारणा आहे. त्या वेदाला प्रश्न करायचे नाही, प्राचीन वाङ्मयांना प्रश्न करायचे नाही, धर्म परंपरांना प्रश्न करायचे, अशी साधारणपणे परंपरा. पण हे केवळ प्राच्यविद्या पंडित नव्हते. योगायोगाने असं झालं होतं की ते ज्या काळामध्ये वाईमध्ये शिकत होते त्यांच्या बरोबर विनोबा पण त्यांच्या विनोबा भावे शांकर भाष्य शिकायला आले होते आणि वेदांत शिकत होते. तर यांची बुद्धिमत्ता पाहून म्हणजे दोघेही समान बुद्धीचेच होते. विनोबा आणखी जास्त तल्लख होते खाण्यामध्ये. पण विनोबा यांना असं म्हटले की नुसता संस्कृत पंडित झाला तर तुझी बुद्धी गंजून जाईल. तू इंग्रजी शिकलास तर अमेरिकेला जाशील आणि तू अमेरिकेला जावं भारतात राहू नये असं मला वाटतं. अशी चर्चा होताना त्यांचं शांकर भाष्य संपलं आणि ते बडोद्याला निघून गेले. पण यांच्या डोक्यात तो असा पिंगा चालत होता की इंग्लिश आपल्याला शिकलं पाहिजे. तर हे दोन मित्रांसह एका रात्री प्राथमिक पाठशाळा सोडून पळून गेले. बडोद्याला विनोबांच्याकडे इंग्रजी शिकायला गेले. विनोबांच्याकडे साधारणपणे 6 महिने राहिले. विनोबांनी त्यांना अस्खलित इंग्रजी तळखड करायची 3 भाषा शिकवली, वाचायला शिकवलं आणि चांगलं वाचायला लागल्यानंतर मग ते परत तर विनोबांनी जे इंग्रजी शिकवलेलं त्यामुळे ते वेस्टर्न फिलॉसॉफी वाचायला म्हणजे त्यांना सॉक्रेटिस कळाला, अरिस्टॉटल कळाला, हायझेनबर्ग कळाला, मार्क्स कळाला. या दरम्यान तर्कतीर्थ 1923 साधारणपणे परत आलेला तर्कतीर्थ. त्यांचे जे गुरुजी होते तर्कतीर्थांचे नारायणशास्त्री महाराज, पुढे ते स्वामी केवलानंद सरस्वती ते आधुनिक विचाराचे असते. म्हणजे जरी ते वेदांत शिकवत असले तरी त्यांना फिजिक्स नव्हतं, केमिस्ट्री नंतर त्यांच्या शाळेमध्ये इथल्याच कोल्हापूरची विजापूरकर त्यांचे समर्थ विद्यालय नावाची राष्ट्रीय शाळा होती. ती ब्रिटिशांनी कोल्हापूरला बंद पाडली, मिरजेला गेली ती बंद पाडली, तळेगावला गेली ती बंद पाडली. म्हणून कंटाळून विजा केलं आणि त्यांनी ते सगळे विद्यार्थी शिक्षक प्राथमिक पाठशाळेमध्ये आणले. ते सगळे जे विद्यार्थी आणि शिक्षक होते ते ठेवले आणि राष्ट्रवादी. त्यांच्याकडून तर्कतीर्थांच्या असं लक्षात आलं की एकीकडे आपण धर्मसुधारणा करू पाहतो पण आपले दुग्धाचार्य जे आहेत धर्मपंडिता, धर्ममार्ग, शंकराचार्य, पुरोहित ते शब्द प्रामाणिक सोडायला ते तयार आहे. म्हणजे तो काळ कसा होता की अलीकडेच कालच्याच लेखात लिहिलेला आहे
की आपल्या हिंदू समाजापुढचे प्रश्न काय होते, तर ते असं मांडायचे की धर्मसंमत स्त्रीचं लग्नाचं वय 5 आहे, तर ते तुम्ही 8-12 वगैरे करा. निदान स्त्री रंगकर आल्याशिवाय तिचं लग्न होऊ नये एवढं तरी तुम्ही करा ना. ते तयार. अस्पृश्यता ही जन्मसिद्ध नाही, तो कर्मसिद्ध आहे. कर्माच्या आधारे माणसाकडे बघा, त्याला ते तयार बदलायलाच कोणते म्हणजे विदेशी पर्यटनाला परवानगी द्या, त्याचे भारताचा विकास होणार, तर ते शांतम पापम देशाचा. अशा अनेक गोष्टी. शिक्षण हे वेदांच्या पलीकडचं शिक्षण अब्रह्मण्य. तर हे बघितल्यावर त्यांनी 10 वर्ष सगळ्या अखिल भारतीय धर्मसभांच्या मध्ये मांडून बघितलं, पण शंकराचार्य डोक्यावर म्हणजे आपलं डोकं किती दिवस दगडावर आपटायचं, त्याच्यापेक्षा काहीतरी निर्माण होईल असं करावं म्हणून त्यांनी एका फाईल मॉर्निंगला असं निर्णय घेतला की आपण हे धर्म आणि समाज सुधारणेचा नाद सुधारावा, देश स्वातंत्र्य वळावं. आणि मग ते वाईमध्ये कृष्णा घाटावर स्वातंत्र्य लढ्याची भाषणं द्यायला. त्यांनी वाईमध्ये 1 आठवडा स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य, ब्रिटिश अत्याचार असे वेगवेगळे विषय घेऊन 8 दिवस व्याख्यान दिली. वाईच्या घाटावर हजारो लोक ती व्याख्यानं ऐकायला यायची त्या काळात. ही गोष्ट आहे साधारणपणे 28-30च्या दरम्यान. दरम्यान गांधीजींनी मिठाचं सत्याग्रह सुरू केला, तर हे कार्यबंदाचीच सुरू केली. तेव्हा कराडचे लोक ज्यांनी काही भाषणं ऐकली वाईची, त्या वाईमध्ये कराडचे लोक येऊन भाषणं ऐकायचे त्या काळात. तर कराडकरांना असं वाटलं की आपण कराडकरांसाठी यांची व्याख्यान ठेवावी, म्हणून त्यांनी संगमावर कराडच्या त्यांची 8 व्याख्यानं. आणि त्यांच्या व्याख्यानाचं असं वैशिष्ट्य असायचं की ते रामायण, महाभारत, वेदांत अशी चरित्र घेऊन महाभारत कसं असं परत एकदा महाभारत झालं, रामायण कसं होतं परत रामायण घडलं पाहिजे असं सांगून लोकांना ते स्वातंत्र्याची प्रेरणा द्यायची. त्या काळामध्ये यांची भाषणं ऐकून अनेक लोक स्वातंत्र्य सैनिक झाले. त्यातलं एक ठळक नाव म्हणजे त्यावेळी ते 16 वर्षाचे होते आणि तर्कतीर्थांची भाषणं पहिल्या ओळीत बसून ऐकायची. 8वं भाषण त्यांनी ऐकलं तर्कतीर्थांचं, आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन पिंपळावर त्यांनी तिरंगा फडकवला आणि ते क्रांतिकारी झाले. त्यात त्यांना पकडलं, जेलमध्ये टाकलं वगैरे, ही कथा जी आहे. तर यशवंतरावांनीच असं लिहिलेलं आहे की हा माणूस आम्हाला शास्त्र समजून सांगायचा, पण याच्या शास्त्रामध्ये शस्त्र निर्मितीची असं कृष्णाकाठमध्येच यशवंतरावांनी लिहिलेलं आहे. आणि मग त्या व्याख्यानांमध्ये सगळा सातारा प्रक्षोभक झाला, वाई, सातारा, कराड, आणि इंग्रजांनी त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांना अटक केली आणि ह्या 8 भाषणांचा समारोप काकासाहेब गाडगीळ करायचे, त्यांना पण अटक करण्यात आली आणि त्यांना 6 महिन्याची शिक्षा झाली. आणि त्यांना पहिल्यांदा नाशिकच्या तुरुंगात, धुळ्याच्या तुरुंगात हा ग्रस्त केल्यानंतर कमी मार्क्स आणि त्यांची धारणा बदलली. मॅनिफेस्टो मार्क्स वाचला, कॅपिटल वाचला, त्यांची धारणा बदलली. तर त्याचं उदाहरण असं सांगितलं जातं धुळ्याच्या तुरुंगातलं. धुळ्याच्या तुरुंगात एकीकडे विनोबा सकाळी एका बरॅकमध्ये गीता प्रवचन सांगायचे
बरोबर. साने गुरुजी ते घेऊन गेले आणि संध्याकाळी त्याच श्रोत्यांना हे मार्क्सवादी लोकांना गीतेपेक्षा मार्क्सवाद जवळचा वाटतं म्हणजे वैचारिक परिवर्तन. पुढे त्यांनी तर्कतीर्थांनी लेखनाकडे लक्ष दिलं आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या काळात, हिंदू धर्माची समीक्षा. मार्क्सवादाच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्म कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न. आणि मग ते 40च्या दरम्यान महाराष्ट्राचे एका अर्थाने पुरोगामी विचार करतात. तर ही त्यांची घडण आहे असं मी सांगतो की एका संस्कृत पंडिताचा मार्क्सवादी होणं हा कायाकल्प आहे. आम्हाला एक असे आपल्या बोलण्यात आपली माहिती आहे की तर्कतीर्थांचं आणि महात्मा गांधींचं नुसता संबंध नव्हता. मी तर असं ते सर्व समोर बसलो महात्मा गांधींच्या विषयी. तर तर्कतीर्थांच्या संपर्कात येण्यापूर्वी किंवा आंबेडकरांशी त्यांचा संघर्ष होण्यापूर्वी आंबेडकरांचा पुणे करार साधारण 31च्या दरम्यान झाला असं माहिती. पुढे 31च आंबेडकरांच्यामुळे महात्मा गांधी एक गोष्ट लक्षात घेतली की धर्म ही आपण समजतो ती फार पवित्र गोष्ट आहे. आंबेडकरांनी केवळ महात्मा गांधीने जगाला शिकवलं म्हणजे दृष्टी बदलण्याचं काम आंबेडकरांनी ज्या आग्रहाने भारताला जगाला सांगितलं त्यातून महात्मा गांधींच्या पण लक्षात आलं की धर्म जोपर्यंत मानवीय होणार नाही म्हणून मी अलीकडेच एक असं लिहिलंय की सनातनी गांधींचे पुरोगामी होणे. सनातनी गांधींचे पुरोगामी होणे ही जी किमया आहे ती 2 माणसांनी केलेली होती. त्याची सुरुवात पुणे करारांनी झाली आणि त्याचा शेवट तर्कतीर्थ. तो कसा झाला तर महात्मा गांधी आंबेडकरांच्यामुळे ते धर्माचा पुनर्विचार करायला आणि नुसता धर्माचाच पुनर्विचार करायला लागले. असं सांगू बाबासाहेबांची त्यांची भेट काय सांगता येईल त्यांची. बाबासाहेबांची भेट तर आम्ही वेळा झालेली. म्हणजे पुणे कराराच्या आधी अनेक चर्चा झालेली आहे. गोलमेज परिषद आहे, कितीतरी ठिकाण आहेत ना. गोलमेज परिषदेला तर्कतीर्थ होते. तर्कतीर्थ गांधीजी आणि मला काय म्हणायचं तर्कतीर्थांची बाबासाहेबांची काय अनेक वेळा म्हणजे अनेक पुस्तक आंबेडकरांनी तर्कतीर्थ संबंध कसा आला ते सांगा. आंबेडकर आणि तर्कतीर्थ एकत्र कशी आहे त्याची 2 उदाहरणं आहेत. एक 14 तळ्याचा सत्याग्रह 27 तो आधी झाला आणि 27लाच साधारणपणे शेवटाला केला तरी सप्टेंबर ऑक्टोबर मनुस्मृतीचं दहन महाडलाचं बरोबर आहे. महाडला रायगड जिल्ह्यात महाडला जिथे 14 तळाचा सत्याग्रह झाला तिथेच मनुस्मृतीचं दहन झालेलं. या मनुस्मृती दहनाला तर्कतीर्थ मनुस्मृतीच्या अभ्यास म्हणून उपस्थित. आणि त्याच्यात मला असं वाटतंय की बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाणली ती एका ब्राह्मण समाजाच्या हस्ते